लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियममधून आणलेली शिवकालीन वाघनखं सातारा नागपूर नंतर आता कोल्हापूरमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत। कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी ही वाघनखं जी आहेत ते आता पुढच्या काही काळामध्ये प्रदर्शनासाठी ठेवणार आहेत आणि त्याची सगळी तयारी आता शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपण जर पाहिलं तर शिवशस्त्र शौर्य गाथा या नावानं हे सगळं प्रदर्शन असणार आहे आणि या प्रदर्शनाच्या अनुषंगानं या ठिकाणी आतापासूनच पोलीस बंदोबस्त आहे तो देखील तैनात ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर या सगळ्या वाघनखांसाठी जे आवश्यक वातावरण आहे ते संतुलित करण्यासाठी जी काही यंत्रणा किंवा जी काही उपकरणं लागतील ती देखील या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत। साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये ही वाघनखं कोल्हापूरमध्ये येतील आणि त्यानंतर जवळपास 5 ते 6 महिने ही वाघनखं कोल्हापूरमध्ये शिवप्रेमी असतील किंवा इतर सर्वसामान्य लोकांना प्रदर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत। मात्र आपण बघतोय ज्याची उत्सुकता एकूणच महाराष्ट्राला होती किंवा कोल्हापूरकरांना देखील होती। साताऱ्यात पहिल्यांदा ती गेल्या वर्षी ही सगळी वाघनखं आणण्यात आली, त्यानंतर काही काळ नागपूरमध्ये ही वाघनखं ठेवण्यात आलेली होती आणि आता नागपूरनंतर ही वाघनखं आहे ती कोल्हापूरमध्ये येणार आहेत आणि कोल्हापूरकरांना ही शिवकालीन वाघनखं बघण्याची संधी आहे ती मिळणार आहे। आणि ह्याच वाघनखं ज्या सगळ्या शाहू पॅलेसमध्ये ठेवण्यात येणार आहेत किंवा ज्या शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत त्या ठिकाणची तयारी आता जवळपास पूर्ण होत असल्याचं बघायला मिळते। लवकरच मोठा कार्यक्रम घेऊन या सगळ्या वाघनखांच्या प्रदर्शनाची सुरुवात आहे ती केली जाणार आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।